नमस्कार मित्रांनो. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे फार जोरात वाहू लागले आणि त्या ठिकाणी BJPने अशा पद्धतीने फिल्डिंग लावली की ममता ह्या निवडणुकीमध्ये निश्चित हरतील असं वातावरण निर्माण करण्याचं काम BJPने केलं. आणि त्याच पद्धतीने जे प्रसारमाध्यमं ज्या पद्धतीने यूट्यूबर, पत्रकार, मुलाखती घेणारे, बंगालमधलं वातावरण बघणारे पत्रकार यांनी जशीशी व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जसे भारतीय जनतेने बघितले, त्यानंतर बंगालमध्ये काय चाललं हे बरंचसं इतर प्रांतीयांना कळू लागलं. आणि मग बंगालमधल्या लोकांचं मत काय, त्यांचे विचार काय आणि ते काय त्यांना हवं आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये ते ममताला मतदान करतात का BJPच्या पारड्यात मतदान टाकतात. आणि मग 15 वर्षापासून जी ममता बॅनर्जी TMC ह्या पक्षाकडून सत्तेमध्ये आहे त्याचं काही इनकम्बन्सी त्या ठिकाणी तयार झाली आहे का आणि का अजूनही लोक ममतावर तेवढंच प्रेम करतात, हे सगळं ह्या आपल्या व्हिडिओमधून बरंचसं दिसून आलं. आणि ज्या पद्धतीने BJPने त्या ठिकाणी फिल्डिंग लावली आणि मोदी आणि अमित शहा यांनी ज्या पद्धतीने सभा घेतल्या आणि त्या सभेला ज्या प्रकारे लाखो लोकांचा समूह उभा राहिला आणि तो सगळ्या देशाने बघितला, त्यावरनं असं वाटतं की ह्या वेळेस नक्की BJP सत्तेवर येईल. कारण मागच्या वेळी BJPला 70 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांचा मतदान टक्का मोठ्या प्रमाणात वाढला होता. मग ह्यावेळेस जर 4-5% मतदार टक्का ममताजीचा कमी झाला आणि BJPचा वाढला तर नक्की BJP सत्तेवर येईल असं एकंदरीत वातावरण दिसतं. पण नीट खोलात जाऊन बघितलं आणि तिथल्या बंगाली लोकांच्या मुलाखती बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की ममता दीदीविषयी एवढा विश्वास, एवढं प्रेम, एवढी श्रद्धा बंगाली लोकांना का आहे हे जर बघितलं तर हे प्रेम भावनिक आहे का, त्यांनी केलेल्या विकासाला ती पावती आहे का. आणि विकास जर म्हटला तर सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी ज्या योजना राबवल्या आणि त्यामुळे व्यक्तीचा विकास झाला पण राज्याचा झाला का हाही प्रश्न उभा राहतो. कारण राज्याचा विकास झाला नाही असंच उत्तर एकंदरीत येतं. कारण 50 वर्षापूर्वी हे राज्य आर्थिकदृष्ट्या 2 नंबरवर होतं, ते आज 24 नंबरवर गेलं. म्हणजे ओरिसासारखा एक दुष्काळी आणि गरीब प्रांतसुद्धा पश्चिम बंगालच्या पुढे विकासासाठी पुढे निघून गेला. आणि मग ज्या पद्धतीने तिथं विकास झाला पाहिजे तो विकास न झाल्यामुळे हे राज्य अधिकच गरीब झालं. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरिबी आहे, उद्योगधंदे फारसे नाहीत आणि जेही उद्योगधंदे होते, जी इंडस्ट्री होती तीही एकतर तिथून निघून गेली किंवा ती बंद पडली. कारण त्या ठिकाणी कपडा मिल मोठ्या प्रमाणात होत्या पण आज त्या ठिकाणी बऱ्याचशा कपडा मिल बंद झाल्या आणि तिथला समाज हा मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि इतर भारतीय शहरामध्ये जाऊन वेगवेगळे व्यवसाय करून राहिला. म्हणजे जी केरळची परिस्थिती पूर्वी ना आजबी आहे त्याच पद्धतीने बंगाली लोक बिहारी लोकांसारखं भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी गेले. मग जर शहराची स्थिती फारशी चांगली नाही, तिथं इंडस्ट्री नाही, लोकांना काम नाही, लोकांना नोकऱ्या नाही आणि लोकसंख्या तर अफाट आहे, त्यातल्या त्यात बांगलादेशात येणारे घुसखोर हाही प्रश्न त्या ठिकाणी मोठा आहे. त्याला सोयीसुद्धा पुरवून TMC कार्यकर्ते बंगालची डेमोक्रेसी चेंज करायचं काम करत आहेत असा आरोप BJP करते आणि बरंचसं त्या ठिकाणी तथ्यबी आहे. कारण दिवसेंदिवस त्या ठिकाणी मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढते आहे आणि हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होते, ते राज्यही खूप गरीब होते. मग हे सगळे जे आहे आणि जो मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भ्रष्टाचार ममताच्या काळात झाला त्यात त्यांचे नेते पकडले गेले. त्याच पद्धतीने गुंडागर्दी, दंगली, धार्मिक उन्माद आणि मतदारांना मतदानाच्या दिवशी धमकावणं, त्यांना इलेक्शनला जाऊ न देणं आणि इलेक्शननंतर आणि अगोदरही इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करणं हे मोठ्या प्रमाणात आजही बंगालमध्ये होतं. म्हणजे पूर्वी TMC येण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी डावी आघाडी हे सगळं करत होती तोच कित्ता ममताने गिरवला आणि त्या आज जातीय राजकारण, धार्मिक उन्माद या सगळ्यामधून आपली पोळी भाजवण्याचा प्रयत्न करतात.
हे सगळं आपण जे आजचं वातावरण बंगालमधलं बघतो त्यावरून आपण या निष्कर्यापर्यंत येतो. पण मग तिथला सभ्य आणि बुद्धिजीवी जो बंगाली समाज आहे त्याला हे मान्य आहे का? आणि 15 वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या ममताला पुन्हा हे आपला नेता कसं मानतात हाही प्रश्न उभा राहतो. जर एवढं अराजक बंगालमध्ये आहे तर बांगला मतदारांना हे दिसत नाही का असंही विचारावंसं वाटतं. खरं तर काही पत्रकारांचं म्हणणं असं आहे की बंगाली समाज हा बंद कोशात आहे. ते फक्त त्यांच्या स्वतःपुरतं बघतात. ते आपलं कुटुंब आणि आपली नोकरी आणि आपलं आयुष्य सुखासमाधानात चाललं आहे जे आहे त्याच्यात ते समाधान मानतात. मग त्यात बंगालचं काय होतंय आणि हे राज्य किती मागास झालेले आहे, इथली इंडस्ट्री का बंद झाली, इथला विकास का थांबला याचा विचार अजून तरी करायला तयार नाही. ज्यावेळेस ते हा विचार करतील त्यावेळेस तिथे सत्ता बदल येईल. पण आज एकूण बंगाली लोकांचं जे पत्रकारांशी त्यांची जी चर्चा होते ते जे काही बोलतात त्यावरनं असं वाटतं की ममताचं प्रेम अजून बी बंगाली लोकांच्या मनातून गेलं नाही. आणि BJP किती आकांडतांडव करत असेल, भारतात वेगवेगळ्या पद्धतीने कितीही ममता किती नुकसान करते, तिथे डेमोक्रेसी किती बदलते, हिंदू लोकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी अडचणी येतात, हे सगळं सांगत असताना बंगाली मात्र आज बी ममताला दोष द्यायला तयार नाहीत. त्यावरनं असं वाटतं की आज तरी बंगाल हा ममता दिदीचाच आहे असं म्हणावं लागेल. आणि BJPला यावेळेससुद्धा सत्ता मिळणार नाही, त्यांना परत सत्तेसाठी काही काळ झगडावं लागेल असं एकूण वातावरण आहे. पण आता मध्यंतरी जे निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात जे मतदार होते त्या मतदारांकडे काही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित करण्यात आले नाही. त्याचा परिणाम किती प्रमाणात ममताच्या मतदानावर होतो आणि ममताचं इनकम्बन्सी म्हणजे जे 15 वर्षापासून ममताच्या विषयी जी नाराजी आहे ती किती बाहेर येते. आणि मुळात आज जे मतदार ममताच्या विरोधात बोलायला तयार नाही ते खरोखर ममतावर प्रेम करतात का ममताला भीतात. त्यांच्या TMC कार्यकर्त्यांची भीतीचा पगडा त्यांच्यावर आहे म्हणून ते उघड बोलत नाही, पण मतदानाद्वारे ते आपला राग व्यक्त करतात का हे बघावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काही दिवस नक्की वाट बघावं लागेल. नमस्कार.